हाय आज लय मार्केट खाली आलंय राव. दार लावले बाबूराव नाही वाटतं घरी. खुर्ची टाकून ठेवली बसवतो इथंच. घरी लय बुचकाय लय ताण देतो. ये खाली ये. आयला आज जर लॉस झाला नाही या शेअर मार्केट मध्ये मा बापले हानीन मला. कुत्र्यावानी हानीन कुत्र्यावानी. हे बाबा ये ना खाली लवकर. कोण आहे रे तू? काय ग? लोकांच्या झोपा म्हणाली येऊन बसला का? अगं खुर्ची टाकेल होती मला वाटलं घरी कोण नाही म्हणून बसलो इथं. मग तुला मध्ये दिसलं म्हणून तुला आता येऊन टाकला त्याच्यावर. बसू नाही का? बसून एक म्हणून तुला काय अक्कल बिकल आहे की नाही? कोणाला विचारावं घरात कोणी आहे नाहीये असं चोरासारखं येणं चांगलं आहे का? अगं चोरासारखं कुठं आलं मी? बाहेर तर बसलो घरात कुठं घुसलोय मी? एवढं मोठं मोठं कोणाशी बोल राहिलाय? झोप मोडली ना मी किती टासकून उठले. अगं मी शेअर मार्केट खेळतो येडे. ते काय राहतं? अगं त्याच्यात मी ना बसले 100-200 कमीत राहतोय. म्हणजे पत्ते खेळतो काय? पत्ते नाही मग अगं. तुला पत्तेच खेळतो तिकडे तुझ्या घरी खेळ. आमच्या इथं कशाला खेळतो? इथं पोलीस बिलीस आले मग? अगं पत्ते काय मोबाईल आहे हातामध्ये. कोणाला म्हणून राहिला एक खाली काय चाललंय तुझं? अगं हे शेअर मार्केट खेळू राहिलोय. शेअर मार्केट हा म्हणजे काय? अगं ते तुला नाही समजायचं जाऊ दे. म्हणजे पत्ते बित्ते खेळून राहिला काय? नाही ग पत्ते बित्ते आपल्याला त्याचा नाद नाही. मग तुला काय ते खेळायला आमचंच घर दिसलं का? आयला लय घरावाली झाली ग तू. घराला झाली म्हणजे इथं लोक झोपे राहत्या काय? डायरेक्ट आला आणि बसला आणि तुला काही कळत की नाही? मा बापाला तर काय म्हणन. अगं तुमचं घर लावलं होतं आणि खुर्ची बाहेरच पडेल होती म्हणून मी बसलो इथं. मी तिकडे चाललो होतो झाडाखाली बसायला. मग तू तिकडे जायचं ना बसायला. आता खुर्ची दिसली म्हणून बसलो इथं. मला वाटलं बसला तुम्ही नाही तर अरे आई त्याची काही पाणी बिणी दे ना. ते मोटर चालणे केले अजून आम्हीच बिना पाण्याचे. चहा ठेव का? पण चहा ठेवायला पाणी नाही. जाऊ दे राहत असं. शेंगदाणे खातो का? शेंगदाणे आहे असं तर दे ना शेंगदाणे. तू येताना घेऊन यायचं ना. काही आला तोंड वाशीत नाही तर तुमच्याकडे घेणंच आहे देणं नाही. नाही तुम्हाला फक्त लोकायचं घेता येतं. कुठं काय घेतलं मी लोकायचं? आता हे लोकायचं तर घेऊन राहिलाय. लोकायचं नाही घेत मी. त्याच्यामध्ये पैसे टाकले येडे. तुझी आडा असल नीट बोल. अगं पण कसा खेळतो मला दाखव. हे बाय आता हे बाय ते खाली आलं का मला याच्यामध्ये $1-2 भेटून जातील. डॉलर म्हणजे? पैसे डॉलर म्हणजे ना. नोटा भेटत डॉलर नाही भेटती. अगं डॉलर म्हणजे अमेरिकेत त्याला डॉलर म्हणते. आपल्या भारतामध्ये म्हणजे ना तू इथं बसून अमेरिकेत जातो का? अमेरिकेचे पैसे कमीत मी बसल्या. दाखव कसे राहते अमेरिकेचे पैसे. आता याच्यात दाखवायला आहे ना हे मार्केट चालू आहे. आता ओरिजिनल पैसे नाही माक ते बँकेत येते ग. मग कायचा खोटाडा आहे तू? सांगा कोणाच्या वावरातलं आहे ग? आमच्याच वावरातले. हा लय गोड आहे ग. तुला लय ताण लागली का? आता लागले पाणी दिलं तर बरं होईल बा. असं तर दे. पाणी आहे पण 2 दिवसाचं आहे. देऊ का? बाटलीतलंय शाळेचं आहे माझ्या. त्याला काय होते? मग डोस मग दर. आम्ही नाही पेत एवढं ताजं पाणी. एवढं? हा मग 2 दिवस वापरलं ना ते. मी हात धुवायला नेत राहते शाळेत पाणी. हात धुवायला? बरं वाटलं वा. फेकू नको. तू काय करतोय इकडं? का काय करू राहिले इकडं? काय नाही बसलोय. म्हणजे बसायची जागा आहे की? म्हणजे मी त्याला तेच म्हणते दादा हे का बसायची जागा आहे का आमची इकडं? तू म्हणजे पोर एकटी राहते मावली घरी. तू आलाय बसलाय मोबाईल काढलाय. हा ही बसायची जागा आहे का? अहो इथं कोणी नव्हतं म्हणून बसलो मी. अरे हा कोण नव्हतं म्हणजे पोर घरात आहे. मग घरातून इकडं पोर बसली दिसली नाही तुला? नाही दादा मी झोपेल होते घरामध्ये. हा मग काय? मोठ्या मोठ्या गावात आता खाली आहे म्हणून मी बाहेर येऊन पाहिलं काय झालं म्हणून. काय रे खाली काल बोलत होता खाली? अहो हा? मी कोणाला खाली नाही बोलावलं. माझं नाही ते हे जुगार खेळत जुगार. हो हे काय बोलत जुगार बिगार नाही खेळत मी. मग काय गेम मध्ये काय म्हणत होता खाली आहे खाली आहे? नाही माझं चालू. इथं कोणीच नव्हतं. दार लावलं होतं मी तर आलो आणि बसलोय मी. मी घरात झोपेल होते. आता खरं तुमच्या काय शपथ घरात झोपेल होते मी. तुला किती वेळा सांगितलंय काय? इकडे कोणा दारात बसायचं नाही म्हणून? तू माझ्या दारात आलास कस काय? अहो पहिल्यांदा आलो मी तिकडे झाडाखाली चाललो होतो बसायला पण इथं खुर्ची दिसली म्हणून मी म्हटलं बस अरे इथं. खुर्चीची माल टाकेल राहते भाऊ. तुला सांगितलं एकदा परत जर दिसला ना एका दंड्यात नीट करेल बा तुला आता. हा जर आला तर नाही येणार. चालली बरं चाल लगेच निघता वय. इथं नालायक जावा तेच का? मी त्याला आलेच म्हंटले होते. काय तुला जरा जेवढं बाहेर यायची काय गरज होती?
दादा तो मोठ्या मोठ्याने ओरडत होता म्हणून मी आले ना तुमच्या गाडी शपथ मी घरात झोपेलो तो होते. त्याला आतून आवाज यायचा, कोण आहे रे गागाच्या बाहेर मला? तो जर घरात आला असता मग कसं काय आला? म्हणजे त्याला कायच काही लायसन काढलं घरात घुसायचं? त्याचा काय भरोसा नाही म्हणून मी बाहेर आले होते. तुला मला कॉल करायचा. माझा मोबाईल चार्जिंग लावेल त्या मावशीच्या घरी. आपल्याला लाईट नव्हती का घरी? नाही ना कालपासून नाही. आणि तो त्याचा चालू होता चहा कर पाणी कर. याचे पोरं टोरे येऊन जे सांगितलं तुला? तोच म्हणला तुझ्या दादाने पाठवलं चहा प्यायला ते म्हणून पोरे चांगलं नाही, तुला सांगतो कधी काही ओम बोलायचं नाही. हा दादा पण मी त्याच्याशी कधी बोलतच नाही. तोच येऊन बसला खरंच. मग तुला खुर्ची कोण आपल्या घरात ठेवायची? तो मला म्हणा खुर्ची दिसते म्हणून बसलो. तर तुमची खुर्ची कायम तिकडेच राहते ना. मग म्हणजे कुणी येणं कुणी बसल आपल्या खुर्चीवर? मग माझी काय चूक आहे? तुम्ही मलाच बोलत राहता नेहमी. पोरायच्या अजिबात सांगत धरायची नाही, बोलायचं नाही त्यांच्याशी. मी नव्हते गेले. चावडात पोर येते. तोच आला होता दादा. मी आलो का त्याचा तसं पप्पा जाईल लगेच. तो मला म्हणे मी डॉलर खेळत नाही. डॉलर जिंकतो काय माहिती काहीतरी तू म्हणे. जाऊ का 17 दिवस काही जिंकू डॉलर जिंकून येतं, बायको जिंकू त्याची आपल्याला काय केलं? तोच आला होता दादा. तो आखीर मुली तो आखीर म्हणतो ये खाली ये. हा असंच म्हणत होता म्हणून मी डचकून बाहेर आले. कोण आला? दादा हा पहिले तुम्ही लाईट बसून घ्या. हे वायरमॅनला बोलून घ्या. ते लाईट का बरं चालू राहील ते पण म्हणजे मग घरच्या बाहेरच येणार नाही. बरं. कोण आलं कोण गेलं मला काय माहिती मग. बर मी आता वायरमॅन का जातो, त्याला बोलून आणतो. आणि जर आता कोणी पोर जवळ बोलताना जर दिसली मला, हा दादा मी नाही जात. मी आपल्या घरच्या बाहेर सुद्धा नाही निघत. हा उमराच्या बाहेर यायचंच नाही. जाऊ का लवकर जा लवकर या. वायरमॅनला घेऊन येतो. किती खरा वागा तुमच्याशी तुम्हाला खोटच वाटतो. देवा मान्या द्रौपदीचं सत्व नडलंय ग, चढत जांभूळ वरून खाली पडलंय ग. दुर्पद मनारी कयालत माझ्या पदरी, देवा माझ्या द्रौपदीचं सत्व नडलंय ग, चलत जांभूळ वरून खाली पडलंय ग. दुर्पथ म्हणे हरवारी काय आलत माझ्या पदरी, काय आलत माझ्या पदरी. घरात कोण नाही. कोण आहे? आता कोण आलं काय नाही इतक्यात तो येऊन गेला. चायला पिनू भाऊ. ओ पिनू भाऊ काय? इकडे कशाला आला? आय मीन म्हणजे इकडे कसा काय आला? अरे मम्मी आजारी आहे. मम्मी माझी म्हणजे आत्याला काय झालं मग? तुला बोलावलं घरी. मला बापरे आत्याकडे यायला तर मी येईल रे पण मा बापने पाठवायचा ना. का बरं आजारी झाल्यावर पाठवणार नाही? अरे मला तर लय हौशी यायची पण दादा तुला घ्यायला चालूय. तू आई पिनू भाऊ मला घ्यायला आलं पण अरे दादाच नाही पाठवणार. दादाला नाही आवडत मी इकडे तिकडे येईल. काय त्यांची बहीण आजारी झाली आणि ते पाठवणार नाही ते असं? काही असू तिकडं कोणी तिकडं मरून जरी गेलं तरी मा बाप मला पाठवत नाही. आता काय आईला कावीळ झाली बाई. खावीर? अरे मग तू आईला उद्या दवाखान्यात न्यायचं बाई. मग तू तिला निघाला होता का? कोणी राहणार नाही त्याच्यामुळं आलो. मग तू हे गाणं म्हणून काय सांगतो मला असंही कळालं असतं ना. तू पिऊन आलाय का? नाही मग का टेन्शन मध्ये आलाय? दादाने पाठवणार रे. दादाला आधीच माझ्यावले संशय येतो. या पोराशी बोलती त्या पोराशी बोलती, इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको. कडी लावून गेलो होतं ते. मग तू म्हणायचं ना काय? मी काशी पोरगी का म्हणा. तसं नाही मग? माझ्या विश्वास लोकांना नाही ना म्हणून तर माझा दादा पाठवत नाही. असं आहे ते. हा कॉलेज कस काय चालू आहे? चालू आहे चांगलं चालू आहे. आता तुला तर माहिती इडून मला 10 किलोमीटर जावं लागत आहे कॉलेजला. मग सायकल घेतली मला दादाने आता. सायकल? हा 7,000ची सायकल हा. काय येडावली तू आज. मग अरे पिनू भाऊ मा बापाने मला सायकल तरी घेऊन दिली. आत्याने तुला साधी सायकल बी नाही घेऊन दिली. बर का तो माझ्या म्हणत होती इड शाळा शिकाय ये तो तू आली नाही. अरे पिनू भाऊ माझी तर लई इच्छा होती यायची पण दादा नव्हता ना पाठवीत. तुला काय सांगू आता बी मला यायची लई इच्छा आहे कारण मी तले बोर झाले. छान ना. दादाला येऊ दे दादाला ए, विचार. माझी मम्मी जर गेली ना मरून काय उपयोग नाही मला. असं नको बोलू काय बी काय माझी मम्मी जर मेली ना कोणी पुरून टाकेल. हा? ती लगेच सकाळी म्हणा फक्त आरचीला घेऊन ये. एवढी सिरियस आहे का रे? बापरे मग एवढी सिरियस कस काय झाली? लय जाम
मग तुमचं खाय प्यायचं कसं काय होतंय? रडू नको, तुला रडायला काय झालं आता? मम्मी पण भेटायची. अरे रडू नको पिनू भाऊ, अजून काही झालं नाही. अजून आत्या जिवंत आहे, काला जिवंतपणी मारतो तिला. नाही का बोलत नाही ना. बोलल बोलल, मी आल्यावर बोलल लगेच. तिनं मला रात्री शब्द दिला, तुला का? बर. माझ्या आजीला घेऊन ये म्हण. मी आरशीला ती म्हणली आत्या म्हणली का? मला वाटलं तोता मनाने हाकू राहिला. नाही का. असं काही नाही ना. थांब, दादा आला, दादाला विचारतोय, मग जाऊ आपण. पण दादा पाठवतो की नाही मला काही गॅरंटी नाही बाबा, आता सांगून देते. तर माझी लई इच्छा आहे यायची. पिणे आला काय परत? हे काय येतंय सुटपुटू काही कळा ना. काय रे भाषा बा? आलो मग. काय दादा बरं झालं आले. अहो आत्याला सिरियस झाली. सांग रे काय झालं, सांग आता. मला सांगितलं तर सांग दादाला. काय रे? मामा, रडतो का बाय? हे बरा ते भाषा रडू रे. तोंडाने सांग काय झालं. अरे तोंडाने सांग, आता रडू काय आता? तो आल्यापासून नुसतं रडूच राहिलाय. बरं तुला काय सांगितलं त्याला? तो तो मला म्हणा आत्याला कावी झाली, आत्याला सिरियस झाली, आमच्या खाय प्यायचे वांदे झाले, तू आत्याच्या आत्ताच चाल. मी त्याला म्हंटल दादाला येऊ दे. तुला घ्यायला आला का? काय झालं अक्काला? लय वाईट झालं. आता असं काय झालं वाईट? कावेळ उतरली पोटामध्ये. मग तू आता सावरा फोन नाही करता आला का? तुमचा फोन लागा ना. लागा ना. अरे 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 अरे. 2 दिवसापून आम्ही दोघांनीच भात होय. भात कावळीत भात नाही खाती. नाही आम्ही दोघं खातोय म्हातारा. हा हा तुम्ही बापले काय रे? आईला मम्मी जर गेली तर कोणाक पाहत. अरे मी काय म्हणतो ऐक ना आता. जाऊ दे, रडू नको भाषा भाऊ, रडू नको. अरे भाषा भाषा मग तू का आला आता? आजची पाठव मासंग. अर्चना अरे भाऊ मी पुरीला कुठे नाही पाठवी दादा. मी तुला हा? म्हणले होते मी ना. येतो वाटलं तर चाल बाबा. हा मामा काय आता मामा काय? निदान माझ्या मम्मीला डबा करून दिल रे मामा. काय काय मी मेस लाईतो चाल. नको. मेस लाईतो तिला आणि डबे आणि जाईल मी माझ्या बहिणीला. दादा मी जाते ना पण. अगं नको बाई कुठं जाती? त्याच्या मागा आगारा दवाखान्याचा, तू एकटी घरी, पोरं सोर तिकडं काय सोपे राहते का? तुम्हाला येऊन जाऊन बाय. पोरायचं पडलंय, पोरायचं एवढं काय माझ्या उजेड पडलाय काय तुला मी माहिती? आतापर्यंत मोकळं सोडले का? हा? कोण तिकडे पाहून येणार आहे का बरं? नाही बाई नको नको. त्याचा जीवना मरणाचा प्रश्न आहे ना. काय रे काय कायच्या आत्यार पित्या? तुमची बहीण नाही का? आई माय मी मा बहिणीच माय मी पाहिजे काय करायची. मी मा बहिणीला आताच फोन लावून पाहिलाय. आता हा म्हणजे मा बहीण कांदी गेली ती. काय? हा नाटके करून इकडे आलाय. यो बाबू. अरे म्हणजे एवढं खोटाड आहे हा? ते बरं आता तो बरे का म्हटलं बरे बाई म्हणलं. म्हटलं हा तर इकडे येईल दिसतोय. दादा तो पा का म्हणून राहिला? काय रे मग तू खोटं का बोलणार आहे? रड रड सांगत राहायचं पाहिजे ना. हा नाही कांदे नाही ती वावरात. ओ मामा अरे काय म्हणतो? मी खोट बोललो. हा मग एक कळत ना खोटं कोणाशी बोला. काय गरज होती रे? हा मी फक्त आपल्या आजची भेटा. तेच आरचे भेटेल तू आता 8-8 दिवसाला भेटेल येतो का? मला भेटायला का बरं येतो? हा? मी तुझी बहीण आहे, मला मान्य आहे, पण मला 7-8 दिवसाला काय गरज आहे भेटायला यायची? यावं लागत. मग आता एकदा तास 2 तास बस काय भेटायचं भेटून घे. काय म्हणली? अरे बहिणीसाठी भावाचा जीव तुटतो मला माहिती. ए बाई नको म्हणून इड दुःख राहिलं मग. का बरं तुला अटक येऊ राहिला का? दादा त्याला अटक येऊ राहिला दादा. काय रे, काय झालं भाऊ? इड. घाम आला का छाती हो? का बरं पण मी बहीण म्हंटले ना. पाणी पितो का पाणी? आ? पाणी पितो का? अहो, कोणी पाणी सोडलं या. का पाणी नाही प्यायचं त्याला? तो आल्याला रडायला लागला, आताच सांगायला लागला मी काय रे गेलो. तू असं कार माणसाला येऊन बेवडी तू घरी मी चाललो बघ. घाबरतो. ए बरा कुठे चालला आता? पण तू खोटं का बोलला? काय बोललोय? तू आता हे दगड सोडून दे बरं का आता. ये जायचे 8-8 दिवसाला यायचं नाही आता इकडं. बासाय झाला मग आता तुला काय डोक्यावर घेऊ का काय? थोबडा तर टाके ना आता ए! म्हणून. मी काय म्हणतो आहे तुला? तू जर चांगलं वागला तर हीच पोर तुला दिली असती. ओ दादा तर तुला जर मुतड प्यायचं आहे सारखा हा कशी काय पोर देईल मी तुला? हा बरोबर आहे का? मी दारू का पित होतो? हा
तिची आठवण यायची म्हणून प्यायचो, आता सोडून दिली. कोणाची आठवण येत होती? आजची. हा का? दादा हे काय झालं याला? तुला आठवण तिची यायची आणि तू दारू प्यायचं. हा ना. ते येतं वेगळंच ऐकतो तवाला मी तर. हो मामा, हा जाऊ का मग? हा मग तुला कोण लावून धरलंय? काय देत्या काय? काय थोड्या काय फरक पडलाय का? काय? पोर शाळा शिकू राहिली. हा मग तुझ्या डोक्यामध्ये काही फरक बिरक पडेल का? काय झालं? काही बोलतो मूर्ख. मामा, हा हिच्यामुळं मी ते किती पुरी सोडल्या पाहिलं. अरे काय सोडायच्या आल्या का दारू टाकायच्या का बरं? हिच्या का काय मोळा टाकलं काय तिला? मामा तुम्हीच काय बोलले होते? भाऊ ती पोर शिकती तू शिकले का? हा शिकेले मग ती नोकरी लागला आता. अजून 10 वर्ष माझं शिक्षण होईल. मी पहिले सगळी बाय. degree घेईल आणि मग मी नोकरी लागेल. मी BCBAD आणि एवढी शिकती हा मग तव तर तू म्हातारी होशील. कवा लग्न करणार? सगळं झाल्याच्या नंतर. अरे डवळे केस होतील तू. हा होऊ दे ना, मला काळे करता येते. तू नको काळजी करू माझ्या गॅसांची. तिला शिकायचंय भाऊ. काला तिचा विचार करतो तू? तुला जे आलेले पाहून रावळे पाहून घे एखादी पास करून टाक. मला तर वाटत नाही त्याला पाहुणे पाहिले येते आणि म्हणून. मला सुपारी पोळायला बोलव. हा मामा हा तुम्हाला एक बोलू का? काय पिनू भाऊ मी एक बोलू का? हो तू पटकन लग्न कर, मी तो लग्नाला येईल. कलवरी हा पाहिलं मामा, तुम्हीच मला म्हणून बाई पोर देतो. हा? अरे बास आता कवर तोडे जोडितो पर दात पाडले तो तोडे जोडू. हा नाही द्यायची. मी तर असायला त्याला सांगा निघून आणलं. नाही बाबा ती नाही म्हणते मा काय चालत नाही. तुझा आता येऊ नको बरं का? जर आला राव तर बाय काय हातात पाहिलं ना? हा पोर एकटं राहते घरी. जर आला तर पाय. जर आला ना तू असं खोटं बोलताना तुला मीच मारीला आता. हा. आलं मग आतेल भेटा येतील. नको नको. येऊ आम्ही दोघं जाऊ. माहिती येतो एक दिवस भेटायला. तिला काय आता अडचण आहे काय काची? जेवण खा. मग आम्ही आलो करेल ती 2-3 दिवस स्वयंपाक तुम्हाला. अय तू आता ये बरं. जाय बरं तू आता. हा जाय. ए बुरी अर्चना लाव बरं आत्याला फोन. ते नुसतं मान डोली ते झाले बरं त्याच्या डोक्यात फरक पडला. चाल त्या आत्याला फोन लाव. कशी काय तब्येत मला विचारू दे.